माळशिरसच्या जुना बैलपोळा हिंदी केसरी मैदानामध्ये आणि खूप प्रतिम असं वासरू आज पाहिलं आणि सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. वासराचं नाव आहे उसाटण्याचा रंग. चला तर मग त्याची मुलाखत चालू करू. दादा नमस्ते. कुठला आहे नंदी एक्झॅक्टली? मुंबईचा उसटण्याचा नाव काय? रगी. ग्रुपचं नाव काय? ब्रदर ग्रुप उसटणे. काय सांगाल रगील विषय? आज कोणत्या गटामध्ये पाहिला कसं काय? 29व्या गटात पळाला रगी. कडे 3 नंबर तासावाने पळाला. बरं. चांगला पळाला. पहिल्यांदा जरा बाहेरून पळाला. कसं काय गट पास झालाय? गट पास झाले. आज कोणासोबत पायऱ्या केली? आज विशाल म्हात्रे उसाडकर डोंबिवली. डोंबिवली. त्यांचा कोणता? देवाबाई. पहिल्यांदाच ही पळते का कसं काय? हो, तो पेडगावला हिंदी केसरी झाला आणि पहिल्यांदाच गाडी पळाली. दादा काय सांगायला गेली विषय? एक काय जाणवतं त्याच्याकडे बघून? त्याच्याकडे बघून आम्हाला खूप अपेक्षा आहे. तो आमचा ब्रदर ग्रुपचा नाव चालवेल आमच्या इकडे. जर पुढे आम्हाला जर चांगले पैरे होत राहिले तर तो त्याची काय आहे ती दाखवून देईल सर्वांना. काय आत्तापर्यंतचं करिअर सांगा की कोणती मैदान झाली? बिंदोडकडे येऊयाच आपण. 3 फेऱ्यातली किती मैदान झाली आता चालू? आजपर्यंत आहे ना ते मुंबईत पळाला बिनजोडला त्यांनी 2 नंबरच्या शर्ती केलेल्या आहेत. दोन्ही खांदे आतून पळतो बैल चांगला पळतो. आणि बैल आत्ता गाठावा आलेला आहे. गाठावा महिना झाला आलेला. 4-5 मैदान खेळलं आहे. 5 मैदानात गट पास आहे. पण 3 मैदानात बॅडलं की शेजारचा बैलांनी तास चेंज केलेलं आहे. गट अंतराने काढतोय. आज चांगला पायरा भेटला आहे. त्यामुळं आज अंतराने गट काढला. सेमीची बी अपेक्षा आहे काढल म्हणून, फक्त चिठ्ठीमधून लागली पाहिजे. काय अडचणी काय येत आहेत आता सध्या? पैऱ्याला येत आहेत का अडचणी? पायऱ्याला अडचणी नाही काय आल्या त्याच्या अजूनपर्यंत. फक्त अजून बैल चर्चेत नाही ना. आत्ताशी चर्चेत आहे बैल आलाय. आज भरपूर चर्चा झाली. बैल येईल 1-2-3 मैदानात बैल टॉपमध्ये पळेल. नाव असं का ठेवलंय? बैल दिसायला एकदम म्हणजे शांत आहे, म्हणजे असं किंवा आता शांत आहे. त्याला हातच लावून देत नाही. रेगिलवाणीच करतो. झोपल्यावर झोपल्यावर बी रेगिलवाणी आणि आता बी धरायला जावं बरं त्याला नाही धरू शकत. ते रेगिलच त्यामुळे ठेवलंय. त्याचं असं वेगळे पण काय जाणवतं मला, म्हणजे पळ वगैरे कसा आहे तळात किंवा सोट ह्याला कसा आहे तो? निकाल रेषेची इथं निकाल रेषेत तो आहे ना, म्हणजे असा वाढूनच पळतो. तो कुठल्याच बैलाला येणार होत, म्हणजे फक्त आम्हाला पैरे ना होत. पैऱ्यामुळे आम्ही मार्ग होतो प्रत्येक अड्ड्यात. म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की खालपासून तर ओढतोय पण निकालाला तो वाढून पळतोय. त्यामुळे दुसरा बैल आहे ना तो तास पलटी करतो. पण आम्हाला चांगला पैरा झाला ना तर आम्ही पण कुठेतरी काहीतरी करू शकतो आहे. एक तुम्हाला असं मनात कुठेतरी खल जाणवते की बाबा वासरू एवढं पळतंय चांगलं पण पैरे तरी पण होत नाही, असं जाणवते का कुठेतरी? आपण पण ते प्रत्येक जणाला जाणवतं. ते असं आम्हालाच नाही जाणवत. देतो म्हणतात फक्त एवढाच विषय. आज देतो उद्या देतो म्हणता आपण जवळ आता जे देतात तर बैल तर आत्तापर्यंत चांगलेच पायरत पळायला. म्हणजे कसं आहे आता तो पळतोय पण आता त्याला पैरे मिळत नाही. त्याची अडचण आहे की तो अजून उजेडत नाही, लोकांच्या नजरेत आलेला नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं पैर होत नाहीत. पळ तर ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की आता बिनजोडचा त्याचा पळ आहे. बिनजोडचाच पळ आहे त्याचा. मैदानात आता आलाय. मैदानात 5-6 मैदानात तो चर्चेचा विषय आणि अजून इथून पुढे बी चर्चेत येणार. आजच्या मैदानात तर चर्चेचा विषय झालाय. पुढल्या मैदानात 100% टॉप मध्ये पळेल. आता दुसरा आहे का तो? चौसा झालाय. चौसा झालाय आता. असं कोणता नंदी आहे का ज्याच्यासोबत पळायची इच्छा आहे वगैरे? म्हणजे मनापासून इच्छा आहे असते प्रत्येक रूप पळायची तर आमची इच्छा आमच्याच गावातल्या बैलात आहे रायबामध्ये. ते कधी देतील तेव्हा आम्ही पळू त्यांच्यासोबत. रायबासोबत पळायची इच्छा आहे. वासराचा थोडासा इतिहास सांगा. म्हणजे तो आपल्या तू खरेदी केलाय तुम्ही का घरच्या काय? नाही, आम्ही खरेदी केला आहे. आमचा एक वासरू होता तो आम्ही विकला आणि हा घेतला आम्ही. तर तिथून आम्ही एक घेतला, एक फेरा मारला, तर तिथून हा भारी पळाला. तर आम्ही बिंजोडला पळत राहिलो त्याला. मग तिथून तो सर्व बिंजोड असं केला आहे की सर्व टॉपमध्येच केला आहे. मुंबईमध्ये पैरे झाले त्याला, पण इकडे आम्हाला थोडा प्रॉब्लेम येते पैऱ्यांचा. 3 फेऱ्यात कमी पळाला. आता 3 फेऱ्यामध्ये पळाला आहे, पण जेवढ्या वेळेला पळायला तेवढा गट पास आहे. फक्त पैऱ्यामुळे आम्ही मार घाला आहे. सेमीला कुठेतरी मारतो. त्याच्या थोड बैल अजून लागला नाही तो? अजून नाही लागला. मग इथं बैल घाटावरती कोणाकडे असतोय? घाटाकडे यांच्याकडे असतो, वशील भाऊंकडे. बर. कसं नियोजन सगळं
संपूर्ण टीमला घेऊनच नियोजन करता का कसं काय? नाही, सगळी टीम नियोजनच करते. पहिलं मालकांना विचारायला लागते फोन करतो पहिलं, नंतर त्यांचा होकार आला की लगेच पायरा जुळवतोच. एक बिनजोडचा पळ आणि 3 फेऱ्यातला पळ काय वैशिष्ट्यपूर्ण जाणवते दोन्ही पण याच्यामध्ये? त्याची काय वैशिष्ट्य आहे दोन्ही? जो दोन्ही खांदी आतून कुठलीही गाडी असली ना ती गाडी सोडणार नाही, शब्द आहे आपल्याला. त्याला पायऱ्याची बी गरज नसते लागली. गणराजचं थोडंसं बॅड लक चालू आहे आणि गणराज आजारी आहे म्हणून, नाही त्याला पायऱ्याची बी गरज नाही लागली असते. ते तुमचा घरचा पायरा आहे म्हणा. हा, घरचा आपला गणराज पळतो आता चालूला या सीझनला टॉपलाच पळलाय आणि चर्चेचा विषय झालेला आहे. आमच्याकडे आम्हाला मुंबईमध्ये असं म्हणत होतं का तुम्हाला वरती गेलं का कोण तुमचा बैल नाही ठेवणार, तर आम्हाला मोशील भाऊ सारखा आम्हाला माणूस भेटला. आमचं सर्व नियोजन करू शकता आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. आम्ही विश्वासात त्याच्याकडे बैल दिला आहे आमचा. दादा काय सांगाल रगील विषय? विषय म्हणजे गाडी जर एकदम खालतून जर पास होऊनच देत नाही समोरची असू द्या. गाडून एकदा खालतून सुट्टी झाली आणि गाडी जर ओव्हरटेक करून निघली तर हा पास करून देतच नाही गाडीला, म्हणजे ओव्हरटेक करूनच देत नाही. हे त्याचं खालतून वैशिष्ट्य आहे. आणि जर खालतून असा निघतो की हातातच असतो बैल खालतून, एवढी त्याची वैशिष्ट्य आहे. त्याच्या पळाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. तो कुठल्या खांदी पळतो काय? दोन्ही खांदू आतून पळतो. दोन्ही खांदी खांदी. डाव्या आतून पळतो. कॉन्टॅक्ट नंबर द्या ग्रुपचा, म्हणजे पायरा जर करायचं म्हटलं, आता व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला फोन वगैरे येणार पायऱ्यासाठी वगैरे, तर त्या ठिकाणी नंबर सांगा, कॉन्टॅक्ट कोणाला करायचा पायऱ्यासाठी? माईक जवळ घे, माईक दे. आमचा आहे 9082554887. परत एकदा सांगा. 9082554887. नाव सांगा. ऋतिक पाटील उसाडणे. पायऱ्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि दादांचा पण नंबर द्या, म्हणजे 3 फेऱ्याचं नियोजन करते ते. 95 94 95 84. बरं, कशा पद्धतीचा पायरा बघतात? समोरचा कसा बैल पाहिजे? समोरचा काय नाही, त्याला बैल पुरला पाहिजे बस, बाकी काय नाही आम्हाला अपेक्षा काय नाही का. आम्ही गटनं काढणाऱ्या वासराला घेऊन आम्ही माळशिरसचं मैदान गाजवले आदतला घेऊन. सर्वसामान्य एखादा हा, असला त्यामुळे बैल आम्हाला असेल, देणार का त्यांना? बैल चांगला पळणारा असेल तरच फोन करा, नाही तर भरपूर जण फोन करतात. ज्याचा बैल पळतो त्याचा व्हिडिओ, आता चालूचे व्हिडिओ 1-2 व्हिडिओ आले ना तर आपण पायरा करू. चालेल. बरोबर. धन्यवाद.